नमस्कार, तुम्हा सर्वांचं बेलाच किचन मध्ये स्वागत। मी मनीषा आणि मी आज घेऊन आले मस्त अशी क्रिस्पी रेसिपी आहे जी पालक पासून बनलेली आणि एकदम मस्त अशी कुरकुरीत। बघू शकता किती मस्त झाली। आहा, काय जबरदस्त। तुम्ही ते एक मोडूनही दाखवते, बघू शकता काय जबरदस्त दिसते आणि स्वाद तर एवढा जबरदस्त आहे। रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा, तुम्हाला एवढी जाण आवडणार आहे ना। माझ्या मुलांनी तर खायलाही सुरुवात केली। तुम्हीही नक्की बनवा, तुमच्या मुलांना सगळ्यांना आवडेल। हेल्दी आहे आणि मस्त अशी कुरकुरीत आहे, तर नक्कीच ट्राय करा आणि बनवून पहा। अगदी पटकन आणि झटपट होते। रेसिपी पूर्ण पहा। तर साहित्य बघू शकता, इथे मी एक वाटी, छोटी वाटी होती ते चणा डाळ 5 तासापूर्वी भिजत घातलेली, तर चांगली भिजून अशी सॉफ्ट झाली, ही अशीच भिजली पाहिजे। इथे एक जोडी पालक घेतलेला आहे, जो चिरून आपल्याला 2 वाटीभर असा झाला पाहिजे, तर त्या अंदाजाने घ्यायचा आहे आपल्याला। आणि साहित्यामध्ये आपल्याला बघतो, इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडेसे लसणाच्या पाकळ्या आहेत, अद्रकचा तुकडा आहे, दालचिनीचे तुकडे आहेत, काळी मिरी 7-8 आहेत, लवंगा 7-8 आहेत आणि ते जिरे 1 चमच जे भाजून घेतलेले आहेत आणि धने 1 चमच तेही मी भाजून घेतलेले आहेत। तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचे, तर मी इथे काय करते, मिक्सरच्या भांड्यामध्ये जे दालचिनी, लवंग, काळी मिरी आहे, ते अख्खे मसाले आहेत, खडा मसाला आपण बोलतो तो घालून घेते। धने जिरे आहेत ते घेते पहिलं आणि ह्याला मस्त असं फिरवून वाटण करून घ्यायचं आपल्याला। फक्त सुका मसाला घातलेला आहे मी याच्यामध्ये। इथे खड्या मसाल्यांची पावडर करून घेतले। आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची, अद्रकचे तुकडे आणि लसूण घालून घेतोय, तोही आपल्याला बारीक करून घ्यायचे। इथे हे ओबडधोबड वाटून झाले। आता ह्याच वाटणामध्ये मी जी डाळ आहे ती घालणार आहे। जेवढी डाळ बसेल तेवढी घालायची, सगळी एकसाथ मध्ये नाही घातली तरी हरकत नाही। मोठ्या मिक्सरच्या भांड्यात घेतलं तर मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण बसली तर पूर्ण घाला। जशी 1-2 बॅच मध्ये करता आली तर 1-2 बॅच मध्ये करून बारीक अशी ओबडधोबड झाली तरी हरकत नाही, थोडीशी पूर्ण बारीक नाही झाली तरी हरकत नाही। तर इथे पाणी होतं थोडंसं शिल्लक, 2-4 चमचे छोटेवाले ते ठेवलेलं आहे तसंच, कारण आपल्याला हे बारीक करायचं आहे, थोडं पाणी घालावं लागेल, तर मी डाळीचंच पाणी वापरते आहे। इथे आपली मस्त अशी डाळ आणि मसाल्यांचं वाटण तयार झाले। बघू शकता मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे, थोडीशी जाडसर आहे पण ठीक आहे। आता हे आपण काय करायचं, ह्या भांड्यामध्ये मी एक काढून घेते, मोठं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये हे सर्व वाटण आहे आपली डाळीचं वगैरे मसाल्याचं, ते सगळं आपण याच्यामध्ये काढून घेऊयात। इथे मी सर्व वाटण काढून घेतलंय, हे आपण साईडला ठेवूया। मी इथे पालक घेतलेला आहे, बघू शकता 1 जुडी आहे आणि त्याच्यासोबत कोथिंबीरीचे 1 मुठभर अशी हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे। तर काय करायचं आपल्याला, पालक हा काय आहे स्वतःला असं त्याला जास्त टेस्ट नसते, थोडा उग्र लागतो तो खाताना चवीला वगैरे, म्हणून काय केलं मी इथे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। तर काय करायचं, आता हे जेवढं होईल तसं आपल्याला बारीक चिरून घ्यायचं, एकदम मस्त अशी बारीक चिरून घ्यायची पालक। आणि ही वजनाला म्हणजे मापाला सांगायचं तर 2 वाटीच्या अंदाजाने भरेल अशी घ्या चिरून बारीक। ते बघू शकता मी आता कोथिंबीर आणि पालक पूर्ण अशी जेवढी होईल तेवढी बारीक चिरून घेते। पालक मस्त असं मी बारीक चिरून घेतलाय, तर त्याला काय करते आता मी, आपण जो मसाला काढून घेतलेला आहे, जे मिक्सचर आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ह्याला काय करायचं, काढून घेऊयात। सर्व मी इथे काढून घेते आणि याला काय करायचं आपल्याला मिक्स करायचं आहे, हे बघू शकता। इथे मी मीठ घालते आहे चवीनुसार 1 चम्मच आणि थोडंसं 1 आणि 1-2 चिमूटभर घातलेला आहे। हिंग घालते आहे 1 अर्धा चम्मच। इथे घालते आहे 1 चम्मच चाट मसाला। तुम्ही चाट मसाल्याच्या ऐवजी इथे लिंबूचाही वापर करू शकता किंवा चिंचेचं पाणीही वापरू शकता। इथे मी अर्धा चम्मच हळदचा वापर केलेला आहे, 1 चम्मचच्या अंदाजे इथे मी सफेद तिळाचा वापर केलेला आहे। आपली जी पालकची रेसिपी आहे ती एकदम कुरकुरीत व्हावी यासाठी काय करते, इथे मी बघू शकता 1 चम्मच मी खायचं तेल आहे ते वापरलेलं आहे, त्याने काय होतं याला खुसखुशीतपणा येतो यासाठी। आता आपल्याला काय करायचं, सर्व मिश्रण आहे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं, म्हणजे आणि पाण्याचा वापर करायचा नाही, का तर पालकलाही पाणी सुटतं आणि आपलं जे मिश्रण केलेलं आहे ते थोडं पातळसरच आहे, त्यामुळे अगोदर काय करायचं, हे सगळं मिक्स करून घ्यायचं, जेवढं होईल तेवढं, पाण्याचा वापर करायचा नाहीये। इथे ओलसरपणा, पालकला पाणी सुटतं त्यामुळे त्या हाताने किंवा असंचही आपण मिक्स करून घेतलं तरी चालेल। बघू शकता हे इथे लगेच मिक्स होत आहे, पाण्याचा वापर करावा लागलेला नाहीये मला इथे, हे बघू शकता मिश्रणामध्येच हे एकजीव झालेलं आहे। फक्त काय करायचं, व्यवस्थित असं फेटून घ्यायचं थोडंसं, म्हणजे मसाला वगैरे सगळीकडे एकसारखा लागला गेला पाहिजे यासाठी, हे बघू शकता।
मस्त. जे रेसिपी पूर्ण पहा, तुम्हाला नक्की आवडेल. मुलांना खायला टिफिनला द्यायला. आणि हे तुम्हाला जेव्हा हवं तुम्ही अगोदर बनवून ठेवलं आणि मुलांना ज्यावेळेला खायची इच्छा होईल तुम्हाला पार्टीच्यासाठी किंवा पाहुणे आल्यानंतर किंवा आपल्याला टी टाईमसाठी लागतं काही ना काहीतरी खायला, तर तुम्ही पटकन हे नुसतं बनवून देऊ शकता त्यांना. तर हे आज अगोदरही तयारी करून ठेवलं तरी खराब होत नाही. त्यासाठी रेसिपी पूर्ण पहा की मी काय बनवलं आणि किती सुंदर झाले ते. तुम्हाला नक्कीच आवडेल. पालकपासून आणि इथे आपण बेसनचा वापर केलेला नाही, त्यामुळे इथे आपल्याला काय सोडा इनो वगैरे घालावा लागला नाही. का तर इथे आपण काय केलं, डाळ आहे चणा डाळ, ती भिजत घातली होती, त्यामुळे ह्याला इथे मला इनो किंवा सोड्याचा वापर करावा लागला नाही. हे बघू शकता, कारण डाळ ऑलरेडी भिजलेली आहे आणि त्यामुळे याला कुरकुरीतपणा यायला मदत होते. तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा घरच्या घरी आणि मस्त अशी ही रेसिपी तयार होते. हे मिक्स करून झालेलं आहे आपलं. आजची रेसिपी आहे ती आपण काय बनवणार, इडलीच्या स्टँडमध्ये बनवतो. इडलीचं तिथे स्टँड घेतले आणि त्यांना सगळ्या पात्रांना आपल्याला काय करायचं, ते तेल लावून घ्यायचं आहे. अगदी झटपट होते आणि अशी मस्त बनते. त्यासाठी मी इथे इडलीचा वापर स्टँडचा वापर करते. तुम्ही ही नक्की बनवून पहा. अशा प्रकारे मी सर्व इडलीच्या स्टँडना काय करते, आतल्या पात्रांना तेल लावून घेते व्यवस्थित असं. इथे बघू शकता पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे इडलीच्या पात्रामध्ये. ज्यात आपण मिश्रण तयार केले ते काय करायचं, अपसूक असं ठेवायचं याच्या पात्रामध्ये. त्याला आपल्याला थापायचं वगैरे नाहीये किंवा शेप वगैरे देत बसायचं नाहीये. अगदी असं हलकं असं ठेवून द्यायचं. म्हणजे जो आहे तसा पीस घेतलेला आहे मी आणि तसंच त्याला डायरेक्ट ठेवून देते. असं सर्व पात्रामध्ये मी भरून घेते. इथे बघू शकता, कारण आम्ही थोडंही दाबलं गेलं नाही, म्हणजे हाताने वगैरे थापून घेतलेलं नाही. जसं चम्मचने येते तसंच्या तसं हे ठेवून घेतलेलं आहे. अशा प्रकारे मी भरून घेतलेलं आहे. बघू शकता इथे माझे 3 पात्र भरून झालेले आहेत. आणि आपल्याला इथे कुकरचं भांडंही मी ठेवलेलं होतं पाणी घालून गरम करायला, तेही गरम झाले. पाण्याला उकळी आली. तर काय करते आता मी एक एक भांडं आहे ते असं व्यवस्थित लावून घेते. इथे ठेवून घ्यायचे आणि आपल्याला काय करायचं, जशी आपण इडली शिजवून घेतो तशी त्या प्रकारे याला उकडून घ्यायचं आहे आपल्याला हे स्टँडमध्ये. तर याला मी 5 मिनिटं ठेवणार आहे फुल गॅसवरती, नंतर स्लो केलं तरी हरकत नाही. इथे हे बघू शकता शिजलेलं आहे. तर आपण याला काढून घ्या. 10 मिनिटं मी याला चांगलं शिजवून घेतलं. हे बघू शकता मस्त असं, वाव काय मस्त सुगंध सुटलाय जबरदस्त. आता हे आपण काढून थोडं थंड करायला ठेवूयात. लगेच काढायचं नाही, आपल्याला थोडं थंड होऊन द्यायचंय. इथे पाहू शकता हे थंड झालेत. तर आपण याला काढून घेऊया. अगदी इझिली पटकन निघतात हे बघू शकता. तर हे मी सर्व काढून घेते आणि खाली चिपकलेही गेले नाहीत. बघू शकता अगदी सोपं आहे, पटकन होत आहेत. आणि यांना काय करते मी तर सर्व काढून घेणार. हे बघू शकता मस्त असे शिजले गेले पाहिजे. असे काय सुंदर दिसतात है ना. काय टेस्ट लागते जबरदस्त. तर यांना काय करूया आपण, ह्या पीसला आपल्याला कट करायचं आहे आणि ते कसं कट करायचं मी ते तुम्हाला दाखवते. तर हे मी ते आहे तसं याला काय करते, उभ्या स्टिक्समध्ये कट करून घेते. हे बघू शकता अशा प्रकारे. हा बघू शकता किती पोकळ आहे आतमध्ये, एकदम मस्त असं. जसं आपण भरलं होतं बोलले ना, भरताना दाबायचं नाहीये म्हणजे ठेवताना, तसे असे ठेवलेत तर ते पीस ही व्यवस्थित कट करल्यानंतर दिसतात. हे बघू शकता आतमध्ये जाळीदार असे तयार झालेत. ते आपल्याला अशा प्रकारे मी सर्व करून घेते, काढून घेते पीस. वाव काय टेस्ट लागते जबरदस्त. पाहू शकता मी सर्व पीस कट करून घेतलेत आणि आपलं तेलही गरम झालेलं आहे. इथे तेल गरम झाले तर मी इथे काय करते, या पालकच्या स्टिक्स ज्या आपण बनवलेल्या आहेत त्या आपल्याला जेवढ्या बसतील तेवढ्या सोडून घ्यायच्या. मस्त असं तेल गरम झालेलं आहे आणि मी ते बघू शकता सोडतीये. एक स्टिक्स जेवढ्या बसतील तेवढ्या मी सोडत आहे. अगदी मस्त अशा लांबसर आणि एकदम मस्त सुटतात आणि खायला. आणि जर तुम्हाला वाटलं की एकदम एवढ्या नकोत फ्राय करायला जास्त झाल्या, तर तुम्ही आता ह्या अशा आहेत तशा न फ्राय करता त्यातल्या थोड्याशा ठेवून द्या आणि जेव्हा वाटेल तुम्हाला खायचं आहे त्यावेळेला गरमागरम फ्राय करून तुम्ही त्याचा एन्जॉय करू शकता. कशी वाटली रेसिपी तुम्ही कमेंट्स करून सांगा. तुम्हाला पालकची ही रेसिपी नक्कीच आवडली असेल. पालकच्या स्टिक्स अगदी सुंदर लागतात. तुम्ही हा मुलांना टिफिनला द्यायला, स्नॅक्समध्ये, पार्टीसाठी वगैरे ही बनवू शकता. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. बघू शकता ते आता थंड झाले तर आपण याला पलटी करूयात. हे बघू शकता गडबड करायची नाही, थोडंसं लालसर होऊन द्यायच्या अगोदर.
आणि नंतर पलटी करायची. गोल्डन कलरपर्यंत होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे मस्त अशा. इथे बघू, ह्या साईडवरून थोड्याशा गोल्डन झाल्यात आणि खूप सुंदर अशा ह्या स्टिक्स बनतात, टेस्टी लागतात. मस्त असं आहे रेसिपी. हे बघू शकता, वाव काय मस्त झालं. पाहू शकता मस्त अशा ह्या आपल्या कुरकुरीत अशा क्रिस्पी स्टिक्स पालकच्या आणि मस्त असं स्नॅक्ससाठी तयार झालेल्या आहेत. रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगा. तर मी काढून घेते सर्व आणि अशाच प्रकारे दुसरी बॅचही करून घेणार आहे.